मराठी सिनेमासृष्टीसोबत हिंदी सिनेमासृष्टीत विशेष ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस तळपडेला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला। हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती। आता श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे। हृदयविकाराच्या झटक्याबद्दल आता एका मुलाखतीत श्रेयसने सांगितले आहे। यावेळी बोलताना श्रेयस कोविड-19च्या लसीचा उल्लेख देखील केला। मुलाखतीत त्याने केलेल्या एका वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे। एका मुलाखतीत श्रेयस तळपडेने त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आहे। यावेळी तो म्हणाला, मी महिन्यातून एकदाच ड्रिंक करतो, तंबाखू खात नाही, माझ्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण थोडे जास्त होते, पण मला सांगण्यात आले की आजकाल हे नॉर्मल आहे। मी त्यासाठी औषधे घेत होतो आणि ते कमी देखील झाले होते। मला मधुमेह नाही, मला रक्ताबाबतचा त्रासही नाही। मग हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय असू शकते? पुढे श्रेयस म्हणाला, एवढी काळजी घेतल्यानंतरही असं होऊ शकत असेल तर याचं कारण काहीतरी वेगळंच आहे। मी हा थेअरी नाकारणार नाही, पण कोविड-19 लस घेतल्यानंतर मला थोडा थकवा जाणवू लागला होता। हे कोविड किंवा लसीमुळे असू शकते, ही शक्यता नाकारता येणार नाही। जेव्हा श्रेयस तळपडेला हृदयविकाराचा झटका आणि कोविड लस यांचा संबंध असल्याचा संशय आला, तेव्हापासून ते यावर अधिक संशोधन करत आहे। तो याबाबत पुढे म्हणाला, आपण आपल्या शरीरात काय घेतले आहे हे खरोखर माहीत नाही। आपण कंपनींवर विश्वास ठेवून इंजेक्शन घेतलं। आता श्रेयसने केलेल्या या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।